महाराजांचं नाव आहे बंकट स्वामी महाराज. खरं सांग का, बंकट स्वामी महाराजांनी ही सप्त्याची परंपरा सुरू केली. 7 दिवसाचा सप्ताह. पहिले सकाळी काकडा, लगेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, विश्रांती झाल्याच्या नंतर भावार्थ रामायण, लगेच 4 वाजता प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, संध्याकाळी जागर. ही परंपरा बंकट स्वामी महाराजांनी घालून दिली. आणि पहिल्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकाराला, दुसऱ्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकाराला, प्रत्येक कीर्तनकाराला काही नियम दंड घालून दिले. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं भगवंताचं स्वरूप, भगवंताच्या नामाचा अधिकार समाजाला सांगावा. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकारानं संतांचे आपल्यावर काय उपकार आहेत, संतांचा अधिकार काय, संतांचा महिमा काय, हे संतांचं महात्म्य दुसऱ्या तिसऱ्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकारानं सांगावं. चौथ्या पाचव्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकारानं भक्ती सांगावी. भक्ती केल्यानं काय होतं, भक्ती, ज्ञान, वैराग्य समाजाला सांगावं. 6व्या दिवशीच्या येणाऱ्या कीर्तनकारानं समाजाच्या हिताचा समाजाला उपदेश करावा. बाबांना काय केल्यानं काय होतं, काय नाही केल्यानं काय होतं. आणि 7व्या दिवशीच्या येणाऱ्या कीर्तनकारानं 7 दिवस केलेल्या सेवेचा मोह बदला, म्हणजे भगवंताकडे मागणी करावी. आणि 8व्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकारानं वर्ष श्राद्धाचं महात्म्य सांगावं. नाही तरी होच म्हणते बघा ना, तरी होच म्हणते. म्हणजे 8व्या दिवशी येणाऱ्या कीर्तनकारानं श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये केलेल्या चरित्राचा उच्चार करून दहीहंडी फोडून त्या सप्ताहाचा सांगता समारोप करावा, सर्वांना प्रसाद द्यावा. म्हणजे बंकट स्वामी महाराजांची परंपरा. म्हणजे भंडाऱ्याचं रूपांतर तुम्ही अखंड हरिनाम सप्ताहामध्ये केलं आणि 203 वर्षाची परंपरा टिकून ठेवली. द्यावे तेवढे धन्यवाद. तुमच्या करताच तुम्ही एकदा टाळ्या वाजवा. आणि या 203 वर्षाच्या परंपरेमधील आजची माझ्याकडे आलेली कितवा दिवस आहे, बोला बोला, जाहिरात बघितली नाही म्हणून सांगायला लागली. 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थाच्या वतीनं माझ्याकडे आलेली. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल. आज सप्ताहातील 4था दिवस आहे. लक्ष द्या बरं. आज आपण अभंग सेवेकरता निवडलाय ते फार मोठे संत आहेत. त्या संताचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराय. काय अधिकार असेल हो माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा? ऐका, आपल्या घरामध्ये एखादा माणूस जर आजारी पडला, त्या माणसाचा आजार बरा होण्यासाठी आपण ज्याला नाही, जिथं नाही तिथं नेतो. बार्शीच्या हॉस्पिटलमध्ये नीट नाही झालं तर पुण्याला नेतो, पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये नीट नाही झालं तर मुंबईला नेतो. का? आपण वाचलं पाहिजे. काळानं आपल्यावर झेप नाही घेतली पाहिजे. काळाच्या भीतीने आपण पुढे पळतो. ऐका जामकर, आणि काळ आपल्या पाठीमागे पळतो. पण संतांचं तसं नाही. काळ पुढे पळतो आणि काळाच्या पाठीमागे माझे संत पळतात. दड 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 दुडू 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 काळाच्या पाठीमाग माझे संत पळतात. त्याला म्हणतात जगा काळ खाई, आम्ही माता दिला पाय. काळ गुलाम सलाम करी, तुकया घरी राबतसे. ज्या जो काळ तुम्हाला भक्षस्थानी ठेवतो, तो काळ ज्या महात्म्याचं नाव ऐकल्याबरोबर चळचळ कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. सर्वांच्या पाठ झाले कीर्तन. ऐका, असा ज्या महात्म्याचा अधिकार आहे, त्या महात्म्याचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. तुकोबराय या अभंगाच्या माध्यमात तुमच्या पुढे संत जीवनाचा परिचय सांगतात. काय परिचय संताचा? ऐका आता. काय परिचय संताचा? शास्त्राचा विचार जर केला तर शास्त्रामध्ये 3 कक्षा आहेत. एक चमत्काराची कक्षा आहे, एक आचाराची कक्षा आहे आणि एक अनुभूतीची कक्षा आहे. संताचा परिचय चमत्कारातून होतो, संताचा परिचय आचारातून होतो आणि संताचा परिचय अनुभूतीतून होतो. पण चमत्कारातून होणारा परिचय याला कनिष्ठ परिचय म्हणतात. आचारातून होणारा परिचय याला मध्यम परिचय म्हणतात. आणि अनुभूतीतून होणारा परिचय याला सर्वश्रेष्ठ परिचय म्हणतात.
मग संताचा परिचय चमत्कारातून नाही झाला पाहिजे. ऐका जामकोर, संताचा परिचय आचारातून नाही झाला पाहिजे, तर संताचा परिचय हा अनुभूतीतून झाला पाहिजे. पहिला परिचय सांगितला संताचा चमत्कारातून. खरं सांगू का, चमत्कार करण्याची साधू संताच्या अंतकरणात मुळीच इच्छा नसते, पण नाही विलाजानं संताला चमत्कार करावा लागतो. कारण की का, आपली जुनी मन आहे बघा, चमत्काराशिवाय नमस्कार नाही. म्हणजे चमत्कार करण्याची इच्छा नसताना चमत्कार करावा लागतो. रेड्याच्या मुखातून वेद बोलवावा. ऐका बरं, रेड्याच्या मुखातून वेद बोलवावा आणि या जगाला चमत्कार दाखवावा इच्छा नव्हती ज्ञानोबरायांची, पण ज्ञानोबरायांच्या कुळातच जन्माला आलेली असंच म्हणावं लागेल आपल्याला. ऐका बरं, ज्ञानोबरायांच्या कुळातच जन्माला आलेले. ज्ञानोबरायला म्हणू लागले, हो ए ज्ञान्या, स्वतःला लय ज्ञानी समजतोस, स्वतःला लय योगी समजतोस, स्वतःला लय तपस्वी समजतोस, सांग या रेड्यामध्ये देव आहे का? ज्ञानोबराय म्हणले, त्याच्यातला आत्मा माझ्यातला आत्मा वेगळा नाही. वेगळा नाही ना, मग सांग रेडा वेद बोलवेन का? ज्ञानोबराय म्हणले, का बोलवणार नाही? ज्ञानोबरायनं रेड्याच्या मस्तकात हात ठेवला. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, निवृत्तीने केले कोडे, मस्तका हात ठेविला पुढे, बीजची वाहिली. रेडा वेद बोलला. पण सांगू का, इच्छा नसताना बोलवावं लागला. अहो निर्जीव भिंत चालवावी इच्छा नव्हती ज्ञानोबरायांची, पण 1400 वर्षे जगलेला वाघावर बसून आला होता. काय नाव त्याचं? कोण म्हणलं? पुष्पराज. हो, वाघावर बसून आले चांगदेव महाराज. हातामध्ये सापाचा चाबूक आहे. सगळे शिष्य आता जे वडगाव चौक आहे ना आळंदीतला, त्या वडगाव चौकात एका निर्जीव भिंतीवर माझे ज्ञानोबराय, सोपान काका, निवृत्ती दादा, मुक्ताई, चारी भावंड भिंतीवर बसले. आणि एक साधक पळत आला आणि ज्ञानोबरायांच्या चरणाला लागला. माऊली, तुमच्या भेटी करता योगी चांगदेव महाराज स्वतः वाघावर बसून आलेत. सगळे शिष्य सोबत आहेत. हातामध्ये सापाचा चाबूक आहे. ज्ञानोबरायाने विचार केला, 1400 वर्षे जगलेला चांगदेव, आणि त्याला गर्व झालाय त्याच्या तपाचा योगाचा. त्याच्या गर्वाचं हरण होण्यासाठी ज्ञानोबरायाच्या भिंतीवर बसले. त्या भिंतीला विनंती केली, माय आम्हाला घेऊन चाल. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. इच्छा नसताना भिंत चालू लागली. का? तर चांगदेव महाराजाच्या गर्वाचं हरण व्हावं म्हणून. मग ऐका, काय अधिकार असेल हो माझ्या ज्ञानोबरायचा? स्त्रीचा तो केला पुरुष उभा. सामान्य ताकद आहे का? एवढी ताकद आपल्याही अंतकरणात निर्माण होईल. पण ज्ञानोबराय इतकी निष्ठा, ऐका, ज्ञानोबरायची जी निष्ठा होती ना भगवंताविषयी, तितकी आपली जी निष्ठा आहे भगवंताविषयी, ती निष्ठा एवढी स्ट्रॉंग नाही. प्रत्येकाची निष्ठा वेगवेगळी आहे महाराज. बघा ना तुम्ही, प्रत्येक काही महिन्याला पंढरपूरला जातात. म्हणलं का हो, महिन्याला जाता? हो, आमच्या वाडवडिलाची परंपरा आहे. बर, पंजोबा जातो ते म्हणून आजोबा जातो, ते आजोबा जातो ते म्हणून वडील जातो, ते वडील जाते म्हणून आम्ही जातो. काही त्यांच्या सोबत नवीन वारकरी होते, पंढरपूरला जातील आणि मोठ्या लट मण्याची माळ घेऊन येतील. एवढ्या मोठमोठ्या मण्याच्या माळा आहेत महाराज. विनेकरी एखाद्याला जर सहज हाणली ना तर टिंगुळ येईन बघा, टिंगुळ. अशा मोठमोठ्या मण्याच्या माळा आणि दारात बसते जप करायला. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. एक वारकरी जप करू लागला आणि मालकिनीने हाक मारली, मालक काय करताय? दिसत नाही का तुला? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. करीनात का जप? पण मी बाहेर चालले, इथं दुधाचं पातील आहे, मांजर येईल, लक्ष ठेवा. जा, याच चाललंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कुठं चालली? चालली बचत गटाच्या मीटिंगला. जा, याच चाललंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. 5 मिनिटानं खरंच मांजर आली. जामकर याने लंबूनच बघितली. याच चाललंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. मांजरीनं दुधाच्या पातीले तोंड घालायचं, याने लगेच रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जी माळ फेकली जामकर, मांजरीला नाही लागली, मांजरीच्या गळ्यात पडली. मांजर पुढं आणि हे माग. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. काय सांगायला लागलो? जी भगवंताविषयीची निष्ठा आपल्या अंतकरणाची स्ट्रॉंग नाही हो,
प्रत्येकाची निष्ठा ही वेगवेगळी, प्रत्येकाची निष्ठा वेगवेगळी. खरं सांगा बरं, इथं कुणाच्या गळ्यामध्ये माळ नाही? हातवरी करा बरं. आता नका अंतकरण तो सांगा, कोणाच्या गळ्यामध्ये माळ आहे? माझ्या सकट हातवरी करा. चला करा. वा वा वा, खाली करा, खाली बरं. खोटं बोलायचं नाही बरं. हा, खाली करा. देव कुणाला आवडतो? हातवरी करा बरं. खाली करा, खाली करा. कुणाला वाटतं देवाने आपल्या घरी यावं? हातवरी करा बरं. खाली करा, खाली करा. कुणाला वाटतं आपण लवकर देवाच्या घरी जावं? हातवरी करा. हा, प्युअर लॉकडाऊन पडलेलं दिसते. लय अवघड आहे महाराज. अहो, जुने कीर्तनकार एक विनोद आठवला म्हणून सांगतो, ऐकला असेल तरी ऐका. जुने कीर्तनकार सांगायचे, खरं सांगा बरं मावशो, तुम्हाला चालता चालता जर रामाची मूर्ती दिसली, रावणाची दिसली, तुम्ही कोणची घेता? हा, रामाची. पण रामाची जी आहे ती पितळाची आणि रावणाची जी आहे ती सोन्याची. हा, माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. माझ्या गळ्यात काय? ही माळ. बोला माळ. तुळशीची का सोन्याची? तुळशीची. मग तुमच्या गळ्यातलं सोनं पवित्र का माझी माळ? माळ. मग तुमचं द्या मला, घ्या बरं तुम्हाला. घ्या. नका काढू हो मावशी, नक्कीवाल्या. राहू दे. कोण काढायला लागले? तुम्ही तिकडं बघायला लागले. लयच अवघड आहे. सहज माणसं देवाला फसविते, सहज फसविते. आपण तंबाखू खाऊन जरी कीर्तन ऐकलं तर काय कळणार आहे महाराजाला? काय कळणार आहे देवाला? पण सांग का, न सांगता तुम्हा कळू येते अंतर आणि विश्वांबर परिहार. मी तर म्हणत असतो, कोणालाही फसवा, पण दोन माणसाला फसू नका. एक तर देवाला आणि देवमान्य संताला. देवाला आणि देवमान्य संताला फसविलं तर काय होत असतं? देव झाला पाठी मोरा आणि नसती विघ्ने येते घरा. नसलेली विघ्न घरात येत असते, पण सहज माणसं फसविते. समजण्याकरता सांगतो तुम्हाला. मागच्या उन्हाळ्यात एक पोरगा रोजच माझ्याकडे यायचा, दर्शन घ्यायचं. 8 दिवस झाल्यावर म्हणलं काय मिळेल? म्हणला बाबा तुम्ही रोज एका गावाला फिरता, माझं कुठंतरी. बोला की तुम्ही सगळे संन्यासी. बघा आता त्याचा विचार केला, दिसायला स्मार्ट, एकुलते एक बॉडी, रोड टच, प्लॉटिंगला जमीन, 35 लाखाचा बंगला, 20 लाखाची थार गाडी, त्याला फिरायला महिन्याला 2.5 लाखाचं पॅकेज. पण एक गोष्ट कमी, ती जन्मल्यापासून बोचर होतं, त्याला दातच आली नाही. मग आम्ही 1200 नेलो, 50,000ची दात बसून आणली. लग्न जमलं, लग्न झालं. लग्न झाल्यावर मला फोन लावला, बाबा कुठे? म्हणलं हाई चाललोय कीर्तनाला, लवकर घरी या. मी बी कीर्तन सोडलं. म्हणलं कीर्तनाला देऊन किती देणार आहे? आता लय जवळचे जिवाळ्याचे महाराज आहेत म्हणले, लय झालं 15,000. बरोबर आहे ना? जे ठरलं तेच सांगायला लागलो. किती देणार? गेलो मी. आणि गेल्याच्या नंतर त्याने लगेच बायकोला हाक मारली, चहा महाराजाला. ती बायको लगेच चहा घेऊन आली. माझी नाही बरं का, त्याची. चहा घेऊन आली. आणि मग ह्यानी काय केलं? ह्यानी का बसावं ना, ह्यानी काय केलं? नकली दात काढले आणि टेबलवर ठेवली आणि मोठमोठ्याने हसायला लागला. म्हणला महाराज इतकं फसविलं हिला, इतकं फसविलं, मोठमोठ्याने हसायला लागला. पण खरं सांग का, त्याचं बघून त्याची बायको तर डबलच हसायला लागली. तिने तर काय केलं? केस काढणं टेबलावर ठेवले बुवा. महाराज हे तरी होतं बोचर, पण ती होंडी निघाली ना. आपण एखाद्याला फसविलं तर आपली डबल फसवणूक होती, पण माणूस फसविल्याशिवाय राहत नाही. हा सहज देवाला फसवितो. मग आपण टाकलेलं वाक्य देव पूर्ण करत नाही. काय निष्ठा असणं माझ्या ज्ञानोबराय.